माझा तर ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंटल हे मी सगळं भोगलंय. पण मला हे एक्सेप्ट करायला 4 वर्ष गेले, की मला असं झालंय. पण ज्यावेळेस मी एक्सेप्ट केलं, की असं झालंय, आता ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं याचा फक्त आपल्याला विचार करायचा आहे. आज आपण महाराष्ट्राची जमीन सुधारतोय. पुढच्या 5 वर्षांनी आपल्याला देशाची जमीन सुधारायची. तसं शेती तुमचा साइड बिझनेस म्हणून बघू नका. शेती तुमचा प्राईम बिझनेस म्हणून बघा आणि नोकरी तुमचा साइड बिझनेस म्हणून बघा. हे माझं सजेशन राहील. नमस्कार, माझं नाव सुजय गीताराम पाचंगे. मी प्रॉपर पुणे जिल्ह्यातील डोकसांगवी एक छोटंसं गाव आहे आपल्या इथे. तर तिथनंच आहे आणि आमचं जे बॅकग्राऊंड आहे ते शेती निगडीतच आहे. सर मलाही सांगा, आता जे आपल्या कंपनीचं नाव जे पोशिंदा आहे, तर ही पोशिंदाची कॉन्सेप्ट नेमकी काय काय आहे आणि ही नाव सुचण्यामागे नेमकं काय उद्देश होता? पोशिंदा हे नाव तसं पाहिलं तर खूप एकदम म्हणजे जास्त वेळ नाही लागला मला हे नाव शोधायला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे नाव आहे आपल्या शेतीशी रिलेटेड, शेतकऱ्यांशी रिलेटेड. पोशिंदा आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या जगाचा पोशिंदा आहे. म्हणून ते नाव एकदम क्लिक झालं. आम्ही फायनलायझेशन केलं की बाबा हे नाव आपल्याला आता आपल्या कंपनीला द्यायचंय म्हणून. तर मलाही सांगा, तुमच्या म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑर्गॅनिक खतं बनवण्याची नेमकी काय कॉन्सेप्ट होती आणि काय उद्देश समोर होता आपला? सगळ्यात मोठं कारण किंवा किंबहुना एक ह्या गोष्टीत उतरायचं हे ठरलं आमचं कोविडच्या नंतर. कोविड हा एक ब्रेक थ्रू होता आपल्या सगळ्यांसाठी, की आपल्याला कुठंतरी आपल्या हेल्थविषयी, आपल्या जमिनीविषयी, आपल्या फूडविषयी आपण थोडं अवेअरनेस आला पाहिजे. त्याचं रिझन एवढंच आहे, की ज्यांच्या इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होत्या कोविडच्या काळात ते सस्टेन झाले. ज्यांच्या इम्युनिटीज वीक होत्या किंवा त्यांच्या लाईफस्टाईलचा इश्यूज होता, फूडच्या लाईफस्टाईलचा इश्यू होता, त्यांना खूप प्रॉब्लेम्स आले किंबहुना त्यांच्या डेथ पण झाल्या भरपूर लोकांच्या. तर त्यावेळेस असं विचार डोक्यात आला, की आपल्याला जर काही स्टार्टअप करायचाच आहे तर आपण ऍग्रिकल्चरशी रिलेटेड, शेतीशी रिलेटेड किंवा फूडचे रिलेटेड काहीतरी करू शकतो. म्हणून मग एक कन्सेप्ट असं डोक्यात आला, की आपण असं करूयात, की शेतकऱ्यांना पिकवायलाच आपण ऑर्गॅनिक देऊयात ना. केमिकल कशाला द्यायचं? बरोबर. केमिकलमुळे जर आपल्याला एवढा त्रास होतोय, केमिकलमुळे जर सगळ्या हेल्थ खराब होत आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली सॉइलची हेल्थ खराब होतीये. आपण जर विचार केला एक बारीक, तर 70-80चं दशक जे होतं आपलं, त्यावेळेस जेव्हा केमिकलचं प्रमाणच शून्य होतं आपल्या भारतामध्ये किंवा किंबहुना नव्हतंच, त्यावेळेस आपण असं आपली जी पिकं होती किंवा आपली जी रानं होती त्याच्यामध्ये गांडुळांचं प्रमाण राहायचं, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज राहायच्या, चांगल्या हेल्दी बॅक्टेरियाज, बरोबर. जेणेकरून की आपली सॉइल फर्टाईल व्हायची, कंटिन्यू सॉइल सुपीक राहायची आपली माती आणि आपली पिकं सुद्धा चांगली यायची, चवदार पिकं यायची. आपली आपण जे गहू खायचो किंवा बाजरी खायचो किंवा ज्वारी खायचो त्याला आपल्याला एक चव होती त्या भाकरीला किंवा चपातीला, ती आता कुठेतरी मिस होताना दिसतीये. तर मग त्या डोक्यात किंवा ते कन्सेप्ट डोक्यात घेऊन असा विचार केला, की पहिले आपण शेती समृद्ध करूयात. शेती समृद्ध करायची असेल तर आपल्याला शेतीमध्ये ऑर्गॅनिक कंटेंट जितकं टाकता येईल तितकं आपण टाकू शकतो. म्हणून मग असं ठरवलं, की शेतीशी रिलेटेड आणि फर्टिलायझरशी रिलेटेड बिझनेस चालू करून ऑर्गॅनिकच फर्टिलायझर्स आपल्याला मॅन्युफॅक्चर करायचे आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सच आपल्याला विकायचे. असं हेतूनी आम्ही पोशिंदा या नाव मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. स्टार्टअपची सुरुवात झाली 2022 साली. ज्यावेळेस कोविड प्राईमला होता किंवा पीकला होता 21-22 साली, त्यावेळेसच कन्सेप्ट डोक्यात चालू झाले होते, की आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल, जे की ऑर्गॅनिक पण असेल आणि हेल्थच्या रिलेटेड पण असेल, फूडच्या रिलेटेड पण असेल. तर मग त्यावेळेस असा विचार करून आम्ही 2022-23 साली हा स्टार्टअप चालू करायचा ठरवलं. तर आता ही कॉन्सेप्ट वेगळीच आहे आणि युनिक आहे. बरोबर. तर सुरुवातीला कोणकोणती आव्हाने आली आपल्या समोर? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असतं रॉ मटेरियलचं. Yes. तुम्हाला जर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स बनवायचे किंवा मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे, तर तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान असतं रॉ मटेरियलचं. आता रॉ मटेरियल विविध प्रकारचे असतात ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये सुद्धा, की जे की बऱ्याचशा ऑर्गॅनिक कंपन्या असं आहेत की त्या ऑर्गॅनिकच्या नावाखाली केमिकल पण विकतात. पण आता तुम्ही सगळं पाहतायत, आमचे बेड्स वगैरे सगळे आम्ही आता तुमच्या समोर लाईव्ह आहे सगळं. हो. हे सगळे जे आहे हे 100% ऑर्गॅनिक आहे. पूर्ण व्हेजिटेबल वेस्ट, फूड वेस्ट आणि मशरूम वेस्ट अशा तिन्ही आपण इन्ग्रेडियंट्स ह्याच्यात मिक्स करतो, जे की 100% ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यापासूनच आपण आपली जी फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे पुढची ती करतो. पण ज्यावेळेस स्वतःला स्वतःचेच प्रॉब्लेम असतात, की जसे की आता तुमची जी परिस्थिती आहे, तर ज्यावेळेस तुम्ही एवढी मोठी हेवी इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, की बाबा आता बॉडी शरीराला जपायचं सोडून हे कशाला, म्हणजे अशा काही प्रतिक्रिया असतील ना त्यांच्या? की बरोबर आहे, साहजिक आहे, असे प्रश्न येतातच. पण माझ्या बाबतीत थोडं उलट आहे. माझे वडील आणि माझी आई मला खूप सपोर्ट करतात, किंबहुना माझी बायको सुद्धा.
ह्या सपोर्टमुळेच मी हे सगळं करू शकलो असं मला वाटतं. घरच्यांचा जर सपोर्ट नसेल अशा परिस्थितीमध्ये ना, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. नाही. घरचे जर म्हटले बाबा तू व्हीलचेअरवर आहे, तू घरी बसून राहा, तू काहीच करायचं नाही, तर आपण काहीच नाही करू शकत. पण ज्यावेळेस घरचे म्हणतात की तू व्हीलचेअरवर आहे पण तू काहीतरी तुझ्या आयुष्यात करू शकतो, हा कॉन्फिडन्स ज्यावेळेस घरचे देतात ना, मित्रपरिवार किंवा नातेसंबंध किंवा बाकीचे सगळे जे लोक असतात आपल्या आसपास वावरणारे, यांचा सपोर्ट हा वेगळा सपोर्ट असतो. पण ज्यावेळेस घरचे आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतात ना, त्यावेळेस आपल्याला मग कुणीच रोखू शकत नाही. भले तो व्हीलचेअरवर असो किंवा त्याचे पाय असो किंवा हात नसो, नाही. त्यावेळेस जो कॉन्फिडन्स किंवा त्यावेळेस जो सपोर्ट त्यांचा असतो तो खूप मोठा असतो आणि त्यामुळं आपण माझ्या मते काहीही करू शकतो. येस. आणि सर मला हे सांगा, आता जी आपण खतं बनवतोय, तर ही खतं बनवण्याची पूर्ण प्रोसेस कशा प्रकारे चालते? सिंपल आहे. आता तुम्ही इथे पाहताय आपण हे बेड्स टाकलेले आहेत सगळे. ह्या बेड्सवर आपण काय करतो, आपण एक प्रॉपर त्याची प्रोसेस असते. 45 डेजचं डिकम्पोजिशन प्रोसेस असते. बेड्स टाकल्यानंतर आपण काही कल्चर्स डेव्हलप केलेत की जे याला आपण एरोबिक कंपोस्टिंग म्हणतो ऍक्च्युली. अच्छा. म्हणजे ऑक्सिजनच्या संपर्कात येणाऱ्या बॅक्टेरियापासून हे खत बनलेलं असतं. बाकीचे ज्या काही कन्सेप्ट असतात जसं वर्मी कंपोस्ट असतं किंवा अनएरोबिक कंपोस्टिंग असतं, ह्या प्रोसेस वेगळ्या आहे आणि ही एरोबिकची प्रोसेस वेगळी आहे. अनएरोबिक मध्ये आपण वर्षानुवर्षे ते ढीग एका जागेवर पडून राहतात. ते जे बॅक्टेरिया त्याच्यात बॅड बॅक्टेरियाज पण ग्रो होतात आणि गुड बॅक्टेरियाज पण ग्रो होतात. ते एवढं हेल्दी नसतं. एरोबिक कंपोस्टिंग खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप जास्त इम्पॅक्टफुल आहे आपल्या शेतीसाठी. कारण की ह्यामध्ये कसं होतं की आपण ह्याला टर्निंग करतो कंटिन्यू. या टर्निंगच्या प्रोसेसमध्ये ते जे काही आपलं खत आहे ते बॅक्टेरियाच्या कनेक्शनमध्ये येतं. त्या बॅक्टेरियाजना ऑक्सिजन मिळतं आणि ते मल्टिप्लाय व्हायला चालू होतात करोडोमध्ये. ज्यावेळेस ते हेल्दी बॅक्टेरियाज मल्टिप्लाय व्हायला चालू होतात त्यावेळेस डिकम्पोजिशनची प्रोसेस पण स्पीडनी होते आणि त्या स्पीडनी झालेल्या प्रोसेसमुळं चांगलं उत्पन्न पण मिळतं आणि चांगले रिझल्ट्स पण मिळतात, जेणेकरून त्याच्यात जे आपल्याला NPK लागतो किंवा जे काही न्यूट्रियन्स लागतात आपल्या शेतीसाठी किंवा आपल्या पिकांसाठी ते इफेक्टिव्हली ग्रो होतात त्याच्यात. जे आपले पोशिंदाचे जे ऑर्गॅनिक खतं आहेत आणि जे दुसरे रासायनिक खतं असतात की जे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरत आहेत आणि आज बघत आहेत आपण सगळं क्लायमेटची सगळी वाट लागलेली आहे. मान्सून कधी येतोय कधीही जातोय सर्वात महत्वाचं, आणि शेती कधी कधी ऑटोमॅटिक शेतीमध्ये नवीन नवीन डिसीज व्हायला लागले. तर तेच त्याच्याविषयी तुम्हाला मी एक सांगतो. आत्ताच आपण एक्झाम्पल घेऊया या वर्षीचं. परभणी जिल्हा घेऊया थोडक्यात आपण. हा. परभणी जिल्ह्यामध्ये अति पाऊस झाला किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये अति पाऊस झाला, तर तिथे काय झालं, माती वाहून गेली, लोकांचे बांध फुटले, Yes. रानामध्ये जितके न्यूट्रियन्स आपल्या मातीमध्ये नॅचरली प्रेझेंट असतात ते वाहून गेले. त्याच्यामुळे काय झालं की ती सॉइल जी आहे ती डेड झाली. बरोबर. आता तुम्ही जे म्हणताय ती डेड सॉइल आहे, त्याच्यात जर तुम्ही डायरेक्ट केमिकल टाकले तर त्याच्यात काही पिकं येऊ शकतात का? तर अजिबात नाही येऊ शकत. त्याचं रिझन एवढंच आहे, चांगले मायक्रोब्स आहेत ते जे निघून गेलेले आहेत ते तर तुम्हाला परत रिजनरेट करावं लागतील ना. येस. 100%. केमिकलचं खत हे त्यांचं खाणं नाहीये. येस. त्यांचं खाणं काय आहे? ऑर्गॅनिक फूड. मग आपण हे जे बनवतोय हे त्यांचं खाणं आहे. ज्यावेळेस हे आपल्या शेतामध्ये पडतं किंवा आपल्या रानांमध्ये पडतं त्यावेळेस ते मायक्रोब्स जे असतात ते खातात आणि ते मल्टिप्लाय होतात चांगल्या प्रमाणात आणि ते गुड बॅक्टेरियाज असतात. येस. गुड फंगल बॅक्टेरियाज किंवा आपण गुड हेल्दी बॅक्टेरियाज म्हणतो त्याला, की हा. जे आपल्या पिकांसाठी खूप पोषक असतात. मग भले ते पांढरे मुळांची वाढ होण्यासाठी किंवा स्टेम्सची रुंदी वाढण्यासाठी, पाला वाढण्यासाठी, फुलं येण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ऑर्गॅनिक खूप महत्वाचं आहे. मग ते ऑर्गॅनिक कुठल्याही प्रकारे असू शकतं. ते शेणखत पण असू शकतं, जे चांगलं डिकम्पोज झालेलं आहे. ते वर्मी कंपोस्ट पण असू शकतं किंवा ते आपण जसं पद्धतीने एरोबिक कंपोस्टिंग करतो ते एरोबिक कंपोस्टिंग पण असू शकतं. म्हणून आम्ही आता मागच्या वर्षी ज्यावेळेस परभणी जिल्ह्यामध्ये एक मेळावा घेतला शेतकऱ्यांचा, तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर डिस्कस केलं होतं की तुम्ही आता तुमच्या जमिनीमध्ये काय टाकताय. तर त्यांचं एकच म्हणणं आलं की सर आम्ही रासायनिकच टाकतोय, आम्हाला दुसरं काही ऑप्शनच नाही इथे. बरं म्हटलं तुम्ही रासायनिक टाकून किती उत्पन्न घेताय? तर त्यांचं असं म्हणणं आलं की सर 40 टन 45 टन ऊसाचं उत्पन्न निघतं, त्याच्यावर काय आमचं उत्पन्न जात नाही. मॅक्सिमम 35-40 टनाच्या वर काय आमचं उत्पन्न जात नाही. 100%. तर मग मी त्यांना एकच सल्ला दिला की तुम्ही आमचं एकदा खत ट्राय करून बघा. मी सगळ्या शेतकऱ्यांना नाही सांगत म्हणलं ट्राय करायला. एका शेतकऱ्यांनी 1 एकर किंवा 2 एकर क्षेत्रासाठी आमचं खत ट्राय करा. येस. तुम्हाला जर वाटलं की ह्याच्यापासून रिझल्ट येतोय किंवा हे आपल्याला इफेक्टिव्ह वाटतंय, मग तुम्ही पुढे बाकीच्या शेतकऱ्यांना रिकमेंड करा किंवा बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आमचं खत वापरायला चालू करा. 100%. अजिबात आम्ही फोर्स करत नाहीये तुम्हाला की आमचं खत तुम्ही घ्या मग तुम्हाला रिझल्ट येईल. फेक आश्वासनं देत नाही आम्ही. 100%. वापरून बघा, तुम्ही स्वतः रिझल्ट आम्हाला फोन करून सांगा. सर त्याच्यामध्ये आम्हाला एका वर्षामध्ये इतका ड्रास्टिक चेंज वाटला, ज्यांचं उत्पन्न 35 टन 40 टन होतं वार्षिक, त्यांचं आज 55 टन 60 टन उत्पन्न झालं.
अच्छा. ऑलमोस्ट 15 ते 20 टन उत्पन्न आमचे खतं वापरण्यामुळे वाढले. बरं असं आहे, आम्ही काय वेगळं टाकतोय का त्याच्यामध्ये? काहीच नाही. आम्ही फक्त ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये डेव्हलप केलेली खतं टाकतो. 100%. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, त्याच्यामध्ये एनपीके असतात, त्याच्यामध्ये मायक्रोब्स असतात, त्याच्यामध्ये हेल्दी बॅक्टेरिया असतात, त्याच्यामध्ये प्रॉपर सगळं जे आपल्या शेतीसाठी लागतं किंवा पिकाच्या डेव्हलपमेंटसाठी लागतं ते आपण टाकतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने एका एकर मध्ये जे ऑर्गॅनिक खत असतात आणि रासायनिक खत असतात, तर दोन्हीचे जर कम्पॅरिझन केलं तर दोन्हीमध्ये किती डिफरंट होऊ शकतो पैशाचा, की ऑर्गॅनिकला एवढे लागू शकतात आणि रासायनिकला एवढे लागू शकतात? तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल आमच्या बॅग कम्पॅरेटिव्हली तुम्हाला प्राइस रेटच सांगतो मी डायरेक्ट. आमचं जे खत मिळतं ते 1200-1300 रुपये, 1400 रुपये मॅक्सिमम एक बॅग असते. यस. रासायनिक कडे तुम्ही गेला तर ती 2100, 2000, 1800, 2200-2300 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळते. बरं, रासायनिक बरोबर तुम्हाला लिंकिंग मध्ये बाकीचे प्रोडक्ट्स पण घ्यावं लागतात दुकानदारांकडनं. हो. तसं आमचं नाही. आम्ही ऑर्गॅनिक जी बॅग खतं बनवतो त्याच्यावर आमचं कुठल्याही प्रकारचं लिंकिंग नसतं. फक्त आम्ही एक शेड्यूल देतो प्रॉपर. आता ते शेड्यूल 100% ऑर्गॅनिकच आहे. त्याच्यामध्ये Yes. काही दुसरं काही नाही आम्ही टाकत, की बाबा तुम्ही याच्यामध्ये काही केमिकल पण मिक्स करा किंवा हे पण टाका ते पण टाका, अजिबात नाही. बरं, त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना हे पण सांगतो की आम्ही असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही 100% फक्त ऑर्गॅनिकच वापरा. हम्म. सुरुवातीला तुमच्या जमिनींना केमिकल खतांची सवय लागलेली असते. Yes. ती सवय तुम्हाला एकदम तोडता येते का? अजिबात नाही तोडता येत. बरोबर. त्याचं रिझन काय आहे की त्या जमिनीमध्ये जे बॅक्टेरियाज आहेत किंवा गुड असेल किंवा बॅड असेल, त्यांना त्या खताची सवय लागलेली असते. ते ठीक आहे, ते मल्टिप्लाय होत नाहीयेत, पण ऑलरेडी ते प्रेझेंट आहेत तिथे. हा. मग त्याच्यात तुम्हाला अजून काय करता येईल का वेगळं? मग आम्ही काय सजेस्ट करतो त्यांना, तुम्ही हे टाका. अच्छा. हे टाकल्यानंतर तुमचे बॅक्टेरियाज पण मल्टिप्लाय होणार आहे, तुमचे खतं पण पिकं पण चांगली येणार आहेत. बरोबर. ह्या दृष्टीने आपण त्यांना सांगतो की तुम्ही ऑर्गॅनिक टाकताना 75% टाका सुरुवातीला, 25% तुम्ही रासायनिक वापरा अच्छा. पहिल्या वर्षी. Yes. नेक्स्ट इयरला जेव्हा तुम्ही पिकं घ्याल त्यावेळेस 80%, 85% ऑर्गॅनिक वापरा, 10-15% रासायनिक वापरा. तिसऱ्या वर्षी 100% ऑर्गॅनिक वापरा. कारण की Nice. तिसऱ्या वर्षापर्यंत तुमच्या जमिनीला सवय लागलेली असते त्या बॅक्टेरियाजला हम्म. की ह्या ऑर्गॅनिक खतांची. परत तुमच्या उत्पन्न पण वाढतं, तुमचं सॉइल पण चांगलं फर्टाईल होतं. तर तुम्हाला काय वाटतं की आता काय चेंजेस करणं गरजेचं आहे, की फार्मरने येणारे जे फ्युचर असेल आपलं येणारं जनरेशन, त्यांच्यासाठी जी आजची सॉईल आहे ती तशीच पुढे बी भविष्यात राहील, किंवा ह्या शेतकऱ्यांना बी सांगा की ह्याचा वापर कसा केला पाहिजे? 2 गोष्टी आहेत त्याच्यात. आपला भारत जो देश आहे, तो जो आता बदलतोय हळू-हळू. असं नाही की बदलत नाही म्हणून, लोकांची मेंटॅलिटी बदलत नाही म्हणून किंवा Yes. शेतकऱ्यांची टेंडन्सी बदलत नाहीये. सगळं चेंज होतंय. आसाम झाला, केरला झाला हो. किंवा तुमचा सिक्कीम झाला. असे काही राज्य आहेत ते 100% ऑर्गॅनिक आहेत. ते Yes. कुठल्याही प्रकारचं केमिकल खत वापरत नाही. स्प्रेइंगला पण वापरत नाही आणि जमिनीतून पण वापरत नाही. बरं, त्यांना आता रिझल्ट मिळतोय ना, 100%. ते तर खाता येत नाही ती लोकं. असं आहे की त्यांचं उत्पन्न काही कमी झालंय? अजिबात नाही. पण त्याच्यात Yes. पण टेक्नॉलॉजी येते ना. ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये सुद्धा खूप जास्त आपण जर डीपमध्ये रिसर्च केला, गव्हर्नमेंटनी जर सपोर्ट केला, आता आमच्यासारखी कंपनी आहे, त्यांना जर गव्हर्नमेंट म्हणतंय की तुम्हाला जो काही टेक्निकल सपोर्ट लागेल, त्याच्यामध्ये अजून सुधारणा करण्याचा, ते आम्ही तुम्हाला 100% करू. असं ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडनं आम्हाला येईल ना, त्यावेळेस आम्हाला अजून उत्सुकता होईल. आम्ही अजून जोमाने काम करू त्याच्यामध्ये. तर त्याचं रिझन काय होतं की बघा, कुठलाही शेतकरी असा नाहीये की त्याला रासायनिक करायचंय. अजिबात नाही करायचं शेतकऱ्यांना रासायनिक. बरोबर. पण प्रॉब्लेम असा आहे की शेतकऱ्यांचा समज असा झालाय, मी जर रासायनिक खतं नाही टाकली तर माझं उत्पन्नच वाढणार नाही. हो. जो हा गैरसमज झालाय शेतकऱ्यांना, हा गैरसमज पहिले आपल्याला दूर करायचा. 100%. ऑर्गॅनिक पासून सुद्धा तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता, हे प्रूफ झालेलं आहे सगळीकडे. आपल्या बरोबर. भारतामध्येच नाही, आउट ऑफ इंडियामध्ये सगळीकडे प्रूफ झालेलं आहे. तुम्ही जर इस्रायलची टेक्नॉलॉजी आज पाहिली, इस्रायल काय केमिकल खतं वापरतं का हो? नाही, 100%. ते ऑर्गॅनिकच वापरतात. मग पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. त्यांचं उत्पन्न कसं निघतं एवढं कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न कसं काढतात ते? टेक्नॉलॉजीचा वापर करतात ना. मग 100%. त्या ज्या टेक्नॉलॉजी त्यांनी अडॉप्ट केलेल्या आहेत, त्या टेक्नॉलॉजी जर आपण आपल्याकडे अडॉप्ट केल्या चांगल्या प्रमाणात, तर आपल्याकडे 100% ऑर्गॅनिक खतं वापरून लोक चांगलं उत्पन्न घेऊ शकतात. ऑर्गॅनिक खताची सोर्स पण आपल्याकडे खूप आहेत. बरोबर. आमच्यासारख्या वेस्ट मॅनेजमेंटच्या कंपन्या पुढे येऊन त्याच्यामध्ये काम करणं एवढंच फक्त त्यांचं रोल आहे, बाकी काहीच नाही. त्यांनी काम केलं पाहिजे. वेस्टमध्ये आपण खूप काही कन्व्हर्जन्स करू शकतो ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये, पण 100%. ते आपण मनापासून केलं पाहिजे. आज गरज आहे काळाची. भविष्यामध्ये तुम्हाला केमिकल खतामुळे तुमची पोटं भरणार नाही. तुम्ही आज कॅन्सरचं प्रमाण बघा, बाकीचे विविध आजार बघा, पॅरालिसिस 100%. झालं किंवा बाकीचे काही गोष्टी होत आहेत, ब्रेन स्ट्रोक्स झाले. हे जे काही आजार होत आहेत, बऱ्याचशा आजाराचं कारण खाणं आहे. अन्न साखळी डिस्टर्ब झाली सगळी. डिस्टर्ब झालेली आहे. हम्म. आज जर तुम्ही वाघाला सांगितलं की तू गवत खा, हो. तो खाणार आहे का? नाही खाणार. नाही. का नाही खाणार? कारण त्याला माहिती आहे मला काय खायचंय म्हणून ते. Yes, yes. तसं आपणही आधी व्यवस्थितच सगळं करत होतो आपल्या शेतीमध्ये. पण कुणीतरी तिसरा माणूस आला, त्यांनी आपल्याला सांगितलं की तुमचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तुम्ही हे करा, ते टाका, केमिकलचा वापर करा, हे करा, तुमचं उत्पन्न वाढेल. त्यांनी उत्पन्न वाढण्याची तर प्रोसेस सांगितली, पण त्याच्यापासून तोटा काय होणार याची प्रोसेस सांगितली का? नाही सांगितली. 100%. कारण की त्याला त्याची गरजच नव्हती. तोटा जरी झाला तरी त्याचा थोडी तोटा होणार होता. Yes, yes. आपल्या शेतकऱ्यांचा तोटा होणार होता ना. हे आपल्याला त्यांनी सांगितलं का? नाही सांगितलं.
Yes. मग आपल्या शेतकऱ्यांना जे आज एज्युकेट करायचंय आपल्याला ना, ते ह्याविषयी करायचं. ठीक आहे, आम्ही असं अगदी म्हणत नाही तुम्ही रासायनिक अजिबात वापरायचं नाही. वापरा, कमी प्रमाणात वापरा. जेणेकरून तुम्ही सुदृढ राहाल, बाकीची लोक पण सुदृढ राहणार. दुसरं काय आहे, काँग्रेस बघायला नव्हता हो आपल्याकडं एक 50-60 वर्षापूर्वी. Yes, आज yes. इतकं प्रमाण झालंय काँग्रेसचं, की आपण कोणाच्या शेतामध्ये गेल्यानंतर काँग्रेस गवत तुम्हाला दिसतं. Yes, तर 100%. ते आपण आणलंय का? आपल्याकडे नव्हतंच ते आधी. Yes. हे कशामुळे आलं? बाहेरून जे सीड्स आले आपल्याकडं, ज्या बाहेरून आपल्याकडे जी खतं आली, त्या खतामध्ये ही बिया आल्या. आपली जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसं तसं आपलं पोट वाढत गेलं. Yes. प्रत्येकाला पोट आहे, प्रत्येकाला भूक लागते, 2 टाइम 3 टाइम प्रत्येक जण खातोयच. मग ते अन्न कुठून येणार? लोकांचं काय म्हणणं झालं, आपण ऑर्गॅनिक केलं तर तेवढं आम्हाला उत्पन्न येणार नाही, मग आपण एवढ्या मोठ्या देशाला पुरवायचं कसं अन्न? हा. हा समज जो आहे हा आपल्याला बदलायचा आहे. असं बिलकुल नाहीये. तुम्ही जर ऑर्गॅनिक जरी केलं तरी तुम्हाला तेवढं उत्पन्न निघणारच आहे. रासायनिक वापरून तुम्ही किती उत्पन्न काढसान? 60 टन, 65 टन, 70 टन, बरोबर? Yes. ऊसाचं एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला. हो. तेवढं उत्पन्न काढणार तुम्ही. ऑर्गॅनिक मध्ये जर तेवढंच उत्पन्न तुम्हाला मिळालं तर प्रॉब्लेम काय? मग खर्च किती म्हणजे कमी जास्त होतोय का दोन्ही निम्म्याने जर तुमचा खर्च पण कमी होतोय, तुमचं उत्पन्न पण स्टेबल राहतंय, तुमची जमीन पण सुपीक राहते, बरं त्याच्यापासून जे काही पिकं निर्माण होणार आहेत ती पण एकदम सुदृढ पिकं होणार आहेत, सगळ्यांचे आरोग्य पण सुधारणार आहेत. मग का ऑर्गॅनिक नाही? अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. की एज्युकेशन. लोकांना- आता आपण जे म्हणतो ना की बालभारतीपासून लोकांना पहिलीपासून इंग्लिश पाहिजे, पहिलीपासून हिंदी हो, पाहिजे, हो. पहिलीपासून शेतीची माहिती दिली पाहिजे. 100%. हा एक चॅप्टर पाहिजे आपल्या पुस्तकांमध्ये, सायन्स आपल्या मध्ये ते ह्याच्यामध्ये. पहिल्या स्टार्टला चॅप्टरच पाहिजे पहिल्यापासून. पाहिजेच की शेती गरजेचं. म्हणजे काय, ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय, ह्याच्यावर पहिले काम केलं पाहिजे. आपल्या सोसायटीज आहेत खूप जास्त आपल्या अर्बन एरियाजमध्ये, म्हणजे सिटीज एरियामध्ये. हम्म. त्या सोसायटीचा किती वेस्ट निघतो आपल्या एका सोसायटीचा रोज? खूप खूप ते जर लोकांनी प्रॉपर जर अवेअरनेस त्याचा आणला, त्यांनी जर व्यवस्थित ते सॅग्रिगेट केलं, हिरवा वेगळा, ओला वेगळा, व्यवस्थित जर केलं. आपलंच उदाहरण घ्या ना, आपण तेच करतोय की, आपण हा, काय करतोय आपणच वेगळं? करतोय ते. हो. ही जे वेस्ट आपल्याकडे येतंय हे आपण मॅनेज करतोय, याच्यापासून आपण सॅग्रिगेशन करतोय. जे काही प्लास्टिक वेस्ट येतं, जे काही बाकीचे जे काही वेस्ट येतात ते आपण सॅग्रिगेट करतो. त्याच्यानंतर जे काही उरल त्याचं आपण स्क्रीनिंग करून आपण प्रॉपर प्रोसेस करतो. येस, 100%. मग हे जर आपण करू शकतो का, हे बाकीचे लोक करू शकत नाही का? करू शकतात की. गव्हर्नमेंट अशा व्यवसायांना काही सपोर्ट करत नाही का सर? करतं की. सबसिडीज आहेत, चांगल्या प्रमाणात सबसिडीज आहेत, चांगल्या प्रमाणात गायडन्स आहेत. पण मी तुम्हाला बाकीच्या फायनान्शियल याच्या सपोर्ट विषयी बोलतच नाही. अवेअर करायला पाहिजे. अवेअरनेस कॅम्पेन्स चालवले पाहिजेत, टेक्निकल सपोर्ट दिला पाहिजे, की बाबा तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये आता जे काम करताय हे करताय, ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून चांगलं कसं करू शकतो, हा सपोर्ट आपल्याला गव्हर्नमेंटकडनं मिळाला पाहिजे. कारण की आमच्या स्वतःच्या R&D लॅब्स होऊ शकत नाही मोठ्या प्रमाणात, कारण की गव्हर्नमेंटला ज्या प्रमाणात पाहिजे, जसं पाहिजे तसं जर सपोर्ट आमच्यासारख्या छोट्या कंपन्यांना गव्हर्नमेंटने केला तर 100% आम्ही उद्या मोठी कंपनी आमची होईल. आम्ही महाराष्ट्र सोडून आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पण आम्ही खतं विकू शकतो. मग ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटनी थोडा एक बारीक करणं विचार गरजेचं करणं गरजेचं आहे. 100%. रिसर्च अँड आणि डेव्हलपमेंट करतायत, असं नाही की करत नाही म्हणून आहेत, पण ते ज्या प्रमाणात झालं पाहिजे त्या प्रमाणात न होता खूप नाही, छोट्या मला असं प्रमाणात वाटतं सर की काय पहिली गोष्ट तर काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी, जे आपण सध्या सबसिडीज देतोय रासायनिक खतावर, त्या बंद केल्या पाहिजे. त्या पहिली गोष्ट ते बंद केल्या पाहिजेत. त्याचे काय परिणाम होतात ना, त्याच्या गोण्या असतात. पण कसं एखादं मेडिसिन घेतलं की साईड इफेक्ट वगैरे दिलेले असतात, पण खतावर का नाही देत? ते द्यायला पाहिजे. खताचा वापर असा होऊ शकतो. ऍब्सोल्युटली. हा. तुम्ही सिगरेटचं उदाहरण घ्या, तंबाखूचं उदाहरण घ्या, त्याच्यावर स्पष्ट शब्दात फोटो सकट टाकलेले आहे. 100%. पिकतायत आहेत पण फोटो सकट टाकलेले आहे. येस, तसंच रासायनिकवर पण काहीतरी आलं पाहिजे 100%. की बाबा याच्यापासून असं काहीतरी होऊ शकतं. येस सर. पण ते कसं माहितीये का, गव्हर्नमेंटचं पण एक प्रोटोकॉल आहे, त्यांना पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या शेतकऱ्यांना खतं प्रोव्हाइड करायचे, ते होऊ शकत नाही लगेचच्या लगेच. हो. मुळे त्यांना पण काही लिमिटेशन्स आहेत, ते पण वर्कआउट करतायत, पण ते थोडा एक टाइम प्रोसेस लागेल त्या गोष्टीला. Yes, लगेच 100%. लगेचच्या लगेच चेंज होणार. नक्कीच चेंज होईल सर. हम्म. आणि आपल्या प्रेक्षकांना हे सांगा सर की आपल्या कंपनीमध्ये आता कोणकोणत्या प्रकारची खतं बनतात? आमच्याकडे काही मल्टीन्यूट्रिएंट्स आहेत. आमच्याकडे प्रोम बनतं, जे की प्रॉपर आम्ही प्रोसेस करून प्रॉपर रॉक फॉस्फेट पासून बनवतो ते. त्याच्यानंतर आमच्याकडे काही लिक्विड्स आहेत मल्टीन्यूट्रिएंट मध्ये. एक के मास्टर म्हणून आमच्याकडे एक ऑर्गॅनिक फॉर्म मधलं पोटॅश आहे, जे की इट इज डिराइव्ड फ्रॉम रोडोफाइट्स. रोडोफाइट्स म्हणजे एक रेड कलरची वनस्पती असते, समुद्राच्या तळाला मिळते ती. त्याच्यापासून आम्ही एक्स्ट्रॅक्ट करून ते पोटॅश बनवतो, जे की 100% ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही स्पेशल प्रोडक्ट आम्ही आमच्या फॉर्म्युलेशन्सनी बनवलेत, कांद्यासाठी, मक्यासाठी किंवा ऊसासाठी. ते स्पेशलायझेशन आहे आम्ही त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीने आम्ही काही स्लरीज बनवल्यात, जेणेकरून आम्ही त्या ग्रॅन्युल्स जे आहेत त्याच्यावर कोट करतो. परत काही हेल्दी बॅक्टेरियाज आहेत, आम्ही त्या बॅक्टेरियाज तुम्ही जे पाहिलं असेल, आमचं सगळं मटेरियल उन्हामध्ये सुकतं बाहेर. आम्ही नॅचरल ड्रायिंगची प्रोसेस बऱ्यापैकी ठेवलेली आहे त्याला. त्याच्यावर आम्ही नंतर बॅक्टेरियाचा स्प्रे करतो, जेणेकरून हेल्दी बॅक्टेरिया जे असतात, चांगले मायक्रोब जे असतात, त्याचे स्प्रे करून त्या जमिनीमध्ये जातील आणि त्या परत जमीन सुपीक करतील. म्हणून आमचं मेन उद्दिष्ट तेच आहे की पहिले शेतकऱ्याची जमीन सुपीक झाली पाहिजे. एकदा का शेतकऱ्याची जमीन सुपीक झाली तर आपोआप पिकं सुपीक होतात, पिकं चांगले येतात, उत्पन्न वाढतं, सगळं होतं.
पण आधी आपलं जे मेन उद्दिष्ट आहे ती जमीन आपल्याला चांगली करायची. 100% सर. आणि दुसरी गोष्ट सर, आता जे रासायनिक खतं असतात ना, ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी आता भेटतात. तर मला हे सांगा, आता आपली जी कंपनी म्हणजे जे ट्रान्सपोर्ट चालतंय, समजा एखाद्या शेतकऱ्याला पाहिजे असेल, एखाद्या डीलरला पाहिजे असेल आपल्याकडून माल, तर त्याची प्रोसेस कशी चालते नेमकी? आमच्याकडं 1 टनापासून ते 30 टनापर्यंत, 40 टनापर्यंत, 50 टनापर्यंत जशी रिक्वायरमेंट येईल तशी आम्ही शेतकऱ्यांना पण देतो, डीलर्सला पण देतो. आमच्याकडे आमच्या स्वतःच्या गाड्या आहेत. आमच्याकडे आमची ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे. जसे ऑर्डर्स पडतात आम्ही तशा ऑर्डर्स आम्ही डीलर्सपर्यंत पोच करतो. तशा शेतकऱ्याकडनं ऑर्डर्स येतात त्या शेतकऱ्यांना आम्ही तशा ऑर्डर्स पोच करतो. इट हार्डली टेक्स 2 to 3 डेज. जर आज आपल्या जो व्हिडिओ बघत आहेत, आपल्या आजीवर महाराष्ट्रातले जे काही भरपूर सारे युवक आहेत, बरोबर आहे. तर अशा युवकांना तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे? सिंपल गोष्ट आहे. जो युवक शेतकरी बॅकग्राऊंडचा आहे ना, की ज्याच्या घरी शेती आहे किंवा त्याचे वडील शेतकरी होते, त्याचे आजोबा शेतकरी होते, त्यांनीही शेतीकडं थोडं लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी आपल्या जमिनीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. कारण की ही जी पिढी आहे आजची, आमची जी पिढी आहे, आपली जी पिढी आहे, या पिढीलाच कळालं पाहिजे की पुढच्या पिढीला आपल्याला काय देता येईल. आज जर आपण जे करतोय, आपण जर शेती करणं सोडून दिलं, आपण जर शेती निगडीत व्यवसाय करणं सोडून दिलं आणि आपण फक्त जॉबच्या सर्चमध्ये राहिलो, तर काहीच होऊ शकत नाही. आहे ना, खूप सारी उदाहरणं आहेत की जे IIT मधनं शिकून सुद्धा शेती करतायत. यस, आहेत खूप सारे एक्झाम्पल्स आहेत आपल्या पुढे. ते का करतायत? ते काय येडे आहेत का? नाही ना. 100%. त्यांना कळलेलं आहे की बाबा इथनं मला काय कळतंय, मला 12 तास एका जागेवर बसून, 8 तास एका जागेवर बसून एसी मध्ये माझं शरीराचं मी हानी करून घेतोय, बाकी काहीच करत नाही. जर मी आज शेतीमध्ये राबलो, उन्हातान्हात राबलो, सगळ्या क्लायमेट्सला मी फेस केलं, माझं शरीर सुदृढ राहील. आपली जुनी पिढ्या बघा हो, आपले जे आजोबा होते, पणजोबा 120 होते, 130 वर जगायचे ते. आज आज सांगा मला, तुम्ही 70-80च्या पर्यंत पोहोचला तरी माणूस म्हणतोय की बाबा जाऊ खूप दे, झालं. खूप खूप झालं, झालं. आता आता आपल्याला एक्झिट घेतली तरी चालेल आपण. Yes, म्हणजे yes. अशी परिस्थिती आज झालीये. ही का झालीये? कारण की लोकांच्या मेंटॅलिटीज मध्ये किंवा आपल्या लोकांच्या विचार करण्यामध्ये खूप फरक झालेले आहेत. आपल्याला जी नवीन पिढी, मी असं म्हणत नाही तुम्ही जॉब सोडून द्या, अजिबात नाही. तुम्ही दोन्ही बिझनेस सायमल्टेनियसली करू शकता. जशी 100%. शेती करता करता तुम्ही 4-5 कोंबड्या सांभाळायच्या, आपल्या पूर्वज 4-5 बकऱ्या सांभाळायच्या, 4-5 म्हशी सांभाळायच्या, 4-5 गाया सांभाळायच्यात ना. का 100%. करायचे ते असे? त्याच्यात पण ना त्यांना साईड बिझनेस मिळायचा. Yes. तसं शेती तुमचा साईड बिझनेस म्हणून बघू नका. शेती तुमचा प्राईम बिझनेस म्हणून बघा आणि नोकरी तुमचा साईड बिझनेस म्हणून बघा. हे माझं सजेशन राहील. तर याच्यामध्ये किती त्यांना प्रॉफिट कुठं जास्त जनरेट होऊ शकतं किंवा किती होऊ शकतं? ऑर्गॅनिक खतामध्ये रासायनिक खतापेक्षा जास्त प्रॉफिट राहतं. हे आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल, बट हेच फॅक्ट आहे. कारण की रासायनिक खताची डिमांड एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की मार्जिन्स खूप कमी राहतात डीलर्सला. तशी ऑर्गॅनिक खतामध्ये डिमांड कमी आहे, सप्लाय आपण करू शकत नाही तेवढा, कारण की तेवढ्या मोठ्या प्रमाणात कोणी ऑर्गॅनिक फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात मार्जिन खूप जास्त राहतं. तर आता तर खूप छान आहे, खूप सारा मोठा स्टार्टअप आहे. आम्ही बघितलं खूप सारे एम्प्लॉय आहेत आपल्याकडे. तर आपल्या स्टार्टअपला पुढच्या 5 वर्षामध्ये कसं पाहतात? नेक्स्ट 5 इयर्समध्ये आमच्याकडं आता जे तुम्ही फॅक्टरी पाहताय त्याच्यापेक्षाही डबल फॅक्टरी असेल आणि त्याच्याही पेक्षा जास्त आम्ही प्रोडक्शन काढू. आज आम्ही महाराष्ट्रात आहोत. पुढच्या 5 वर्षात आम्हाला पूर्ण भारतामध्ये मटेरियल प्रोव्हाइड करायचंय. आज आपण महाराष्ट्राची जमीन सुधारतोय. पुढच्या 5 वर्षांनी आपल्याला देशाची जमीन सुधारायची. आणि अजून एक गोष्ट राहिली आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये बरेचसे प्रश्न आपल्या तरुण जे आता शेतीकडे वळायला लागलेली आहेत मुलं, त्यांच्याकडनं येतं की साहेब तुम्ही म्हणताय ऑर्गॅनिक करा, ऑर्गॅनिक करा, ऑर्गॅनिक करा, पण आम्हाला आमच्या मालाला भावच येत नाहीये. गव्हर्नमेंटने आम्हाला जे रेट्स दिले पाहिजे ते रेट्स मिळत नाहीये. मग ते रेट्स न मिळाल्यामुळं आम्हाला मग ऑर्गॅनिक जमत नाही करायला. आम्ही रासायनिकच करू शकतो, रासायनिक शेतीच करू शकतो. तर त्याचं एक तुम्हाला एक प्रॉपर मी एक सोल्युशन सांगतो. 2 गोष्टी आहेत. तुम्हाला प्रामाणिकपणे जर शेती सुधारायची असेल, प्रामाणिकपणे जर माती सुधारायची असेल, तर तुम्हाला ऑर्गॅनिक करणं गरजेचं आहे. आणि आज जर पाहायला गेलं एक्सपोर्टमध्ये ऑर्गॅनिक पिकांनाच जास्त डिमांड आहे. ऑर्गॅनिक फळं असतील, Yes. ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स असतील, भाजीपाला असेल वेगळा वेगळा, त्यालाच जास्त मागणी आहे. तुम्ही असं 100%. पाहिलंय का कुठं बाबा रासायनिक तुम्ही पिकवताय आणि खूप जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करतोय आपण? नाही. खूप कमी प्रमाणात आपण रासायनिक एक्सपोर्ट करतोय. रासायनिक जी आपण बनवतोय ते सगळं आपल्या देशातच कन्झ्युम होतं. जे काही ऑर्गॅनिक लोक शेती करतायत ते आज खूप सारे आसपास आपल्या पुणे जिल्ह्याच्या, नाशिकच्या, सोलापूरच्या आसपास खूप शेतकरी आहेत जे केळी एक्सपोर्ट करतात, जे कांदा एक्सपोर्ट करतात, जे भाजीपाला एक्सपोर्ट करतात ऑर्गॅनिक करून. जर ते करू शकता तर तुम्ही पण करू शकता. 100% सर. त्यावेळेस तुम्हाला ह्या ज्या म्हणता ना तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट MSP देत नाही, तर आम्हाला पैसेच नाही मिळाले तर आम्ही कसं ऑर्गॅनिक व्हायचं, उत्पन्न कसं वाढेल आमचं? पण तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्ही जर प्रयत्नच नाही केले, प्रयत्न करायच्या आधीच जर तुम्ही हात वर केले ना, तर काहीच होणार नाही. त्यामुळे प्रयत्न खूप गरजेचे आहेत. ऑर्गॅनिककडे वळण्याची खूप काळाची गरज आहे. जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्या बघायच्या असतील किंवा पुढच्या पिढ्यांना आपल्याला जगताना बघायचं असेल, तर आज आपली माती
सुपीक होणं खूप गरजेचं आहे. एवढंच मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो. येस सर. आणि सर दुसरं म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आपल्या किंवा पंजाब असेल, जे अतिवृष्टी झाली आपल्या देशामध्ये, बरोबर मराठवाड्यामध्ये खूप दयनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांची. बरोबर तर काही शेतकरी आपण बघितले असतील, तुम्ही पाहिले असेल न्यूजवर, की सगळी शेती वाहून गेलेली, त्यांची पिकांची नासाडी झालेली आहे, बरोबर. म्हणजे आलेला घास गेलेला आहे, आणि ते काही शेतकरी त्यातले चुकीचे पावलंही उचलतात. बरोबर. तर अशा शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, संकट प्रत्येकावर येतात. तुमच्या पुढेच एक उदाहरण आहे जे संकटातून बाहेर पडतोय. असं जर आपण प्रत्येक संकटाला सामोरे जायला लागलो तर कोणालाच काही करायची गरज पडणार नाही, कुठलंच पाऊल उचलायची गरज पडणार नाही. खंबीरपणे तुमच्या पूर्ण, जर तुमचा परिवार तुमच्या पाठीमागे उभा असेल ना, तुमचे आई वडील, तुमची मुलं, तुमची बायको, या सगळे जर तुमच्या बरोबर खंबीरपणे उभे असेल ना, निसर्ग आहे तो कोपला तर कोपला. तो जितका चांगला आहे तितका वाईट पण आहे. तो सांगून येऊ शकत नाही आपल्याला, किंवा त्याचा कंट्रोल कोणावरच नाहीये. ते कधीही होऊ शकतं, काही पण. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. माझा तर ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंटल हे मी सगळं भोगलंय, पण मला हे एक्सेप्ट करायला 4 वर्ष गेले की मला असं झालंय. पण ज्यावेळेस मी एक्सेप्ट केलं की असं झालंय, आता ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं याचा फक्त आपल्याला विचार करायचा. तसं शेतकऱ्यांना पण मी सांगेन, निसर्ग कोपलाय आपल्यावर, हे झालंय, हे कुणी केलं नाही, कुणी मागवलं नाही, काही नाही. आता आपल्याला ह्याच्यातनं बाहेर कसं पडता येईल ते आपण पाहूया. ठीक आहे, ह्याच्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट मदत करतीये नाही करतीये तो वेगळा विषय आहे, पण आपल्याला सगळ्यांना मिळून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. सर, वेळात वेळ काढून तुम्ही उद्योग मार्गला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. प्रेक्षकांनो, उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून त्या टॉपिकवर आणि त्या संदर्भात आपल्याला विचार करून नेक्स्ट व्हिडिओ बनवायला काय हरकत राहणार नाही. त्यामुळं कॉमेंट नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे आम्हाला नक्की सांगा. जय हिंद मित्रांनो.